फेरा चुकीने शिवावीन अन्य वेदशास्त्र पाठ व्यर्थ खटपट जाणाविते शिवनाम पाठ जया सर्व काळ काळाचा हे काळ होयतो शिवावीन अन्य वेदशास्त्र पाठ व्यर्थ खटपट जाणाविते शिवदास म्हणे असार संसार शिवनाम सार तया माझी शिवाविनान्य वेदशास्त्र पाठ व्यर्थ खटपट जाणाविते शिवहारा शिवहारा त्रैलोक्य संपदालक्ष्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः अमृतार्थं प्रपन्नानां यासु विद्या प्रदायिनी अहर्निशमहं वन्दे तामीशान् मनोरमां हरशंभो महादेव विरूपाक्ष त्रिलोचना दया सिंधो दीनबंधो रक्ष रक्ष महेश्वरः मनोजव समारुत तुल्य वेगम जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंचानन तनुद्भुतान् पंचाक्षरमनुपवाणं पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो पंचाचार्य पंचाचार्य करू प्रथम
माझे सदाशिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आदि नमो श्री गुरुराया सद्गुरु शिवलिंग शिवाचार्या नमन माझे तुमची पाया मती द्यावी निरूपणी मी तवने नो विवेक प्रबोधू बोलो नेणे साहित्य संगीत शब्दू येथे कृपा दृष्टीने प्रबंधू चालवा स्वामी शिवहारा या पवित्र अशा भाविकांच्या नगरीमध्ये खुजडा या ग्रामामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह याही वर्षी भक्ती वैभवात संपन्न झाला. हे शेवटचं कीर्तन आहे. तुम्हाला आणि मला दोघांना मिळून अभंगाचं चिंतन करायचं आहे. थोडस मन लावा. मन लावून ऐका. थोडस चित्त लावून ऐका. वृत्ती एकाग्र करून ऐका. ती वृत्ती अगदी तद्रूपतेकडे परावृत्त झाली पाहिजे. या दृष्टीने छान बसा, चांगलं बसा, मन कानात ठेवा आणि महाराज सांगतात ते ध्यानात ठेवा. 9:30 झालेत, 11ला थांबायचंय आपल्याला. 1.5 तास बोलायचं. सगळ्यांनी थोडस संधान साधण्याचा प्रयत्न करा. पेटीच्या माईकला आवाज द्या थोडासा. मला तर वाटेल आज सिस्टमला काय कोणी करणी केली की काय. 6 दिवस लई जोरात वाजला, आज जरा बाधा झाली का काय म्हणलो. जाऊ द्या. तुम्ही मात्र मन लावून, ध्यान लावून, चित्त लावून, तन लावून ऐका. अभंग तसा परिचयाचा आहे. अभंगातला शब्द आणि शब्द परिचयाचा आहे. अभंग तोंडपाठ आहे, अभंग कानपाठ आहे. अभंगातले शब्द ओळखीचे आहेत. आता फक्त विचार अपेक्षित या दृष्टीने आहे की अभंगाचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. अभंगाचा मतितार्थ समजून घ्यायचा आहे. अभंगाचा गूढार्थ समजून घ्यायचा आहे. अभंगातला सिद्धांत समजून घ्यायचा आहे. अभंगातला दृष्टांत समजून घ्यायचा आहे. अभंगातली माऊलीने जी अभिव्यक्त केलेली भूमिका आहे, 2 प्रकारच्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत. पहिल्या चरणातली भूमिका सकारात्मक आहे, दुसऱ्या चरणातली भूमिका नकारात्मक आहे. सकारात्मक भूमिका सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा देते. नकारात्मक भूमिका निगेटिव्ह ऊर्जा देते, नकारात्मक. पहिलं चरण सकारात्मक, दुसरं नकारात्मक, परत तिसरं सकारात्मक, चौथं नकारात्मक. अशा भूमिकेतून महाराजांनी अभंगाची बैठक मांडलेली आहे. आणि तो अभंग पाठातला पहिला आहे, 1 क्रमांकाचा अभंग आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रात एकाला विशेष महत्व आहे. एक शब्दाला अनन्य साधारण महत्व आहे, विशेष महत्व आहे, अद्वितीय अशा स्वरूपाचं महत्व आहे. ते अंतिम सत्य आहे, ते अंतिम नित्य आहे, ते अबाधित आहे, ते त्रिकाल अबाधित आहे. म्हणून त्या दृष्टीने चिंतन, त्या दृष्टीने विकास, त्या दृष्टीने साधना, उपासना, भक्ती अपेक्षित आहे. माऊली 28 अभंगाचा समूह असलेला शिवपाठ आपल्या पुढे ठेवतात. एक अभंग, एक अभंग जीवनात परिवर्तन घडवणारा आहे. आणि शेवटचा अभंग कसा आहे, अति उच्च कोटीचं ज्ञान आहे. अति उच्च कोटीचं ज्ञान. म्हणजे शिवपाठाच्या उपासनेतून आमचा दर्जा
आहे त्या स्थितीपासून उंचावणार आहे. आध्यात्मिक दर्जा आहे त्या स्थितीपासून उंचावणे याला योग साधनेच्या भाषेत खेचरी मुद्रा म्हणतात. कोणती मुद्रा? खेचरी मुद्रा. कारण जमिनीच्या आधाराशिवाय 2 फूट माणूस आधर राहतो. आधर कसा राहतो? खणाम आकाशः, आकाशात राहतो. त्याच्या वर आकाश असतं, त्याच्या खाली आकाश असतं, पोकळी असते. त्याच्या डाव्या बाजूला पोकळी असते, उजव्या बाजूला पोकळी असते आणि आतही पोकळी असते. त्याने कुंभक लावलेलं असतं. कुंभक लावलेलं असतं. आणि हा विषय व्यक्ती लोकांचा विषय आहे. व्यक्ती लोकांचा विषय आहे. जाणणाऱ्या लोकांचा विषय आहे. समजून घेणाऱ्या लोकांचा विषय आहे. हा अध्यात्माचा विषय आहे. अध्यात्माचा. खेचरी मुद्रा. आम्हाला मुद्रा पाठ आहे का निद्रा पाठ आहे? आम्हाला मुद्रा पाठ आहे का निद्रा? निद्रा. आमचं ध्यान लय निद्रेवर. गुरु महाराज गुरु निद्रेला झालं सुरू. आमचं ध्यान मुद्रेकडे नाही. सकाळची झोपेतून उठल्याबरोबर तत्वमुद्रा लावायची आणि त्या तत्वमुद्रेने जमिनीला स्पर्श करायचा. दिनचर्या आमची या तत्वमुद्रेने पृथ्वी मातेला स्पर्श करायचा आणि म्हणायचं. काय म्हणायचं? समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व मे. हे पृथ्वी माते, हे भूमाते, मी आता तुझ्या डोक्यावर पाय ठेवणार आहे. पाय डोक्यावर पाय ठेवल्यावर पुण्य लागते का पाप? मग क्षमा मागतो तुला. त्याचं पातक माझ्याकडे येऊ देऊ नको. पाद स्पर्शम क्षमस्व मे. आणि दुसरी मागणी काय म्हणतात? गंधवत्ता शक्ती संचारया. तुझ्यातली जी गंधवत्ता नावाची शक्ती आहे तिचा संचार माझ्यात. ही पहिली प्रार्थना आहे आपली. आलं का लक्षात? खेचरी मुद्रा. खेचर हे नाव प्रसिद्ध आहे शास्त्रामध्ये. खेचर हे नाव प्रसिद्ध आहे. विसोबा खेचर. विसोबा खेचर विमानानं फिरत होते रोज. विमानानं. त्यांचं विमान कोणतं होतं? खांद्यावर लोपण काढायचं महाराज आणि असं टाकायचं. टाकलं की ते आदर राहायचं आकाशात. आदर. आणि मग त्या उपरण्यावर बसायची वायुमार्गाने खणाम आकाशः, आकाश मार्गाने भ्रमण करणारे खेचरी मुद्रा लावून कुंभक लावून ते खेचर. आणि ते विसोबा खेचर म्हणजे नामदेवाची. ज्ञानदेवाचा छळ करणारे विसोबा वेगळे आणि नामदेवाला अनुग्रह देणारे विसोबा वेगळे. गैरसमज करून घेऊ नका. शिवाहार शिवाहार विषय आहे. हा जाणकार लोकांचा विषय आहे. आज या अभंगातून उपदेश करत असताना महाराज आपल्याला पाठ देतात. महाराज आपल्याला चिंतन देतात. महाराज आपल्याला अभ्यास देतात. आता हा अभ्यास एवढा व्यापक स्वरूपाचा आहे. हा अभ्यास एवढा महत्वाचा आहे. आणि हा अभ्यास देत असताना थोडं देत नाहीत, पोटभर देतात. पोटभर. आज देतो पोट भरी. पोटभर देतात. कुठपर्यंत देतात? पुरे
शेवटचं कीर्तन आहे. हा, देत असताना कंजूसपणा करत नाहीत. एवढं देतात की पुढच्या वर्षीचा सप्ताह येईपर्यंत पुरे व्हावं. त्याला पोट भरी म्हणतात. पोट भर म्हणून त्याला पोट भर म्हणत नाही. अहो, आता जेवलं की 12 घंट्याला रिकाम. आता जेवलं की 12 घंट्याला शास्त्र सांगतं अन्नेन क्षणिका तृप्ती, अन्नेन क्षणिका तृप्ती. आता खाल्लं की 12 घंट्याला रिकाम. आता आपण जेवलो, आपलं जेवण झालं, आपलं पोट भरलं, पण सकाळी रिकाम होणार आहे म्हणून आता तयारी सुरू झाली. सकाळची तयारी सुरू झाली. हा, आता खाल्लं की रिकाम होणार आहे. अन्नेन क्षणिका तृप्ती. पण जे ज्ञान आहे, जे विज्ञान आहे, जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाची व्याप्ती सांगितली. हे विद्या आहे ना, विद्यादान मद परम. ही विद्या यावत जीवंच विद्यया, जोपर्यंत इथे आपण आहोत तोपर्यंत ज्ञान, ती विद्या, तो अभ्यास, ते चिंतन आपल्याला पुरे होणार आहे, उपयोगाला येणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रातली एकही वस्तू निरुपयोगी नाही. काय? आध्यात्मिक क्षेत्रामधली एकही वस्तू निरुपयोगी नाही आणि प्रपंचातली एकही वस्तू उपयोगाची नाही, सोबत येणारी नाही. आता अध्यात्मातल्या सगळ्या गोष्टी गुरु महाराजांनी 8 गोष्टी दिल्या आपल्याला, 8 वस्तू दिल्या. पहिली वस्तू कोणती? पहिल्यांदा काय दिलं? मंत्र दिला. अरे ज्याच्या मननाने, ज्याच्या जपाने, ज्याच्या ध्यानाने, ज्याच्या चिंतनाने त्रायते रक्षते ती मंत्र. हा प्रत्येक वस्तू उपयोगाची आहे, तो विचार मी पुढे सांगेन. पण आपल्याला उपयोगाच्या गोष्टी आवडत नाहीत, निरुपयोगी वस्तू आवडतात. ते आपलं आत बाहेर वाढलेलं ज्ञान. आजच्या अभंगात महाराज आपल्याला स्वाध्याय देतात. आता तो स्वाध्याय कसा आहे? अभंगाचं पहिलं शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा, शिवपाठ
शिवपाठ करा, शिवपाठ करा, हे त्यांच्या प्रासादिक वाणीतून बाहेर पडलेले शब्द आहेत. या शब्दांच्या पाठीमागे त्यांच्या जीवनाची अनुभूती आहे. हा? त्यांनी शिव पाठ केला, शिव मिळवला, शिव प्राप्त करून घेतला नव्हे, स्वतः शिवत्व प्राप्त करून घेतलं. शिव झाले, देव झाले, ते साक्षात्कारी संत. खरं सांगू का, या आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी क्रांती घडवली ते संत आहेत. आध्यात्मिक क्रांती घडवणारे संत. आणि ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रात एक नाही दोन नाही संतांची मांदियाळी जन्माला आली. 12व्या शतकात प्रगल्भ विचार देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, भावार्थ दीपिका, अमृत अनुभव, चांगदेव 65. हे काय 9300 ओव्यांचा ग्रंथ. किती 9033. 9033 ओव्या आहेत आणि 5000च्या वर दृष्टांत आहे. परमरसात किती ओव्या आहेत महाराज? जवळजवळ 2500 ओवीचा ग्रंथ. स्वयंप्रकाश 7 प्रकरणाचा ग्रंथ. आणि या ग्रंथातलं जे ज्ञान आहे शब्द न शब्द अनुभवातला आहे. लोकांचं महाराज पाहिले की डोसकं बिघडतंय आजकालच्या लोकांचं महाराज पाहिले की डोकं बिघडतंय. आणि राजसत्तेतले लोक तर वेगळ्याच दृष्टीने पाहतात, पण त्यांना हे माहित नाही, अरे राजसत्ता जोपर्यंत धर्मसत्तेला धरून आहे तोपर्यंत तिला मूल्य आहे. पण राजसत्ता ज्या वेळेस धर्मसत्तेला सोडून जाते त्यावेळेस ती भ्रष्ट होते. भ्रष्ट. शिवार एक राजा होता. राजा, राणी नव्हती बरं का, राजाच होता. एक राजा होता. काय डोक्यात महाराज लय झाले म्हणला, महाराज लय झाले. काय म्हणला, महाराजाचा सुकाळ झाला, सगळं पिकच आलं महाराज लोकांचं. आता बघतोच म्हणला या महाराज लोकांची. दुकानदार दिसला महाराज की धरून आणायचा. दिसला महाराज, भगव दिसलं की धरून आणायचं. धरून आणायचं आणि त्याला म्हणायचं चल एक घोडा उभा केला. असा घोडा, घोडा माहिती आहे? गाढव नाही, घोडा. घोडा उभा केला. माऊली घोडा उभा केला. महाराज दिसला की धरून आणायचं आणि त्याला म्हणायचं बघ, रिकीब पे पाव ब्रह्म बताओ, नहीं तो उठाओ टिकाओ. या रिकीबवर पाय ठेवून इकडचा पाय ठेवून हे दुसरा पाय तिकडं टाकेपर्यंत ब्रह्म दाखव, नाही तर टोपलं खोरं तिकाच घेऊन चल कामाला. दिसला महाराज की धरून आणायचा. हा, रिकीब पे पाव ब्रह्म बताओ, नहीं तो टिकाओ उठाओ. आणला, धरला महाराज की लावला कामाला. धरला महाराज की लावला कामाला. ठाक चालू झाला त्याचा महाराज, दणका चालू झाला. पण शेराला सवा शेर भेटत असतो. त्या राजाचं नाव होतं 1110चा त्याचा काळ. त्याचं नाव होतं जयराज. जयराज. आणि या जयराजानी पुढे काय केलं सांगतोय. दिसला महाराज की धरून आणायचा. ब्रह्म बताव नाही तो टिकाव उठाव. महाराज असे सगळेच महाराज, कमीत कमी 100-200 महाराज लावले कामाला.
एक महाराज असा भेटला, असा महाराज भेटला, त्याला धरून आणल्याबरोबर सांगितलं रेके पे पाव ब्रह्म बताव. त्याने सांगितलं मी पाय ठेवणार नाही. हट. हे हटयोगी साधू, हटयोगी संत मला हट मी पाय ठेवणार नाही. लगच काय मी राजा आहे, माझी आज्ञा प्रमाण आहे. अरे तू राजा असशील पण मी राजाचा बाप आहे. तू राजा असशील पण मी राजाचा बाप आहे. तुलाच ब्रह्म दाखवतो, तूच ठेव पाय म्हणले. यानं त्या रेकीवर पाय ठेवला आणि दुसरा पाय तिकडं टाकला आणि महाराजांना असा कानच पिळला. काय पिळला? कान पिळला की याची लागली समाधी. समाधी लागली, जगत सोडून गेला. काय समाधी लागली म्हणचाल? ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली देहावस्थेच्या पलीकडे गेला. राजाची समाधी लागली. राजाची समाधी लागली स्वाभाविक आहे. ओ विठ्ठलराव, पण ज्या घोड्यावर बसला होता त्या घोड्याची समाधी लागली. पुढे 4 कुत्रे होते भुकणारे, त्या कुत्र्याची समाधी लागली. चमत्कार याला साधू म्हणतात. मन्मथ म्हणे साधू साहेब तुम्ही मात्र माझ्या सोबत राहा जरा. शिवार शिवार मन्मथ म्हणे साधू तोची निजानंदात निमग्न झालेला साधू, निजज्ञानाने उन्मत्त झालेला साधू. आम्ही बी उन्मत्त झालो की घेऊ उन्मत्त झालो नाही, मातून गेलो.
उतून गेलो, इटून गेलो, नासून गेलो, घेऊन घेऊन विरोधाभास. निज ज्ञानात उन्मत्त झालेला साधू क्षणात राजाची समाधी लावली, घोड्याची समाधी लागली, कुत्र्याची समाधी लागली. 15 मिनिटाचा काळ लोटला, परत कान पिळला, परत कान पिळला. आला शुद्धीवर. काय झालं? शुद्धीवर आला. तो राजा म्हणाला, महाराज माझ्यावर कृपा करायला पाहिजे होती तुम्ही, माझ्यावर दया करायला पाहिजे होती तुम्ही. महाराज म्हणले, काय? अहो मला इकडं उगच आणलं तुम्ही. मी ज्या 15 मिनिटाच्या काळात ज्या विश्वात होतो ना, ज्या जगात होतो ना, माझ्या 80 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीत 15 मिनिटातला जो आनंद, जो ब्रह्मानंद उपभोगायला मिळाला, तो 80 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीत मिळाला नाही. महाराज मला उगच इथे आणलं तुम्ही. महाराज म्हणले, का बापाची खीर आहे का? फुकटचा माल आहे का? फुकटचा लावतो का साधू लोकाला कामाला? क्षणात ब्रह्म दाखवलं महाराज. ते होते स्वामी मुकुंदराज, ज्यांनी जयराजाची समाधी लावली वगैरे. आलं का लक्षात? क्षणात समाधी लावली. असे अनुभूतीच्या जगात विहार करणारे साधू संत आपल्याला स्वाध्याय देतात. शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके. अरे ज्या लोकांनी देवपाठ केला, देवपाठ केला, शिवपाठ केला म्हणजे देवपाठ केला, देवपाठ केला म्हणजे परमात्माच पाठ केला, परमात्मा पाठ केला म्हणजे भगवंतच पाठ केला. त्याचा परिणाम काय? 84चा फेरा चुके. ही 84 आमच्या हात धुवून मागे लागली. किती जन्म गेले महाराज? कोटि जन्म लगी रगड़ हमार. अरे कितीतरी जन्म घेतले, जन्माला आलो मेलो, जन्माला आलो मेलो. अरे हे रहाट गाडगा आमच्या हात धुवून मागे लागलेलं कधी संपणार आहे? देवपाठ केल्याशिवाय संपणार नाही, शिवपाठ केल्याशिवाय संपणार नाही, शिव मिळवल्याशिवाय संपणार नाही. तो शिव आम्हाला का भेटत नाही? का भेटत नाही? पहिल्यांदा आमच्यातला विवेक जागा व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? मग विवेक जागा झाला की मग हा जातो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये. 1962 ला फुलकसच्या लोकांनी महाराज हुडकून काढला, अहमदपूरचा हुडकून काढला, हुडकून. त्याचा परिणाम असा झाला, लोखंडाचं सोनं व्हायला वेळ लागला नाही. त्या काळात एका फुलकळस मध्ये 10 कीर्तनकार होते. त्या काळात आता तर दगडाखाली कीर्तनकार झालाय. त्या काळात एक सांगतो तुम्हाला, लोखंड पाहिलं का? लोखंड, अरे लोखंड मातीत पडलं तर त्याची माती होते, आणि तेच लोखंड परिसाच्या संगतीत
संगतीत आलं तर त्याचं सोनं होत. आलं का लक्षात? आणि विवेकी माणूस साधूकडे जातो आणि साधूकडे गेला की परत विवेक निर्माण होतो. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात साधूच्या सत्पुरुषांच्या संगतीचा जर अभाव निर्माण झाला तर पर्यायानं जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आम्हाला पहिल्यांदा ज्ञान झालं पाहिजे. शाळा कॉलेजातलं ज्ञान ते नुसतं ज्ञान आहे, ते पोट भरण्याचं ज्ञान आहे, ते जगण्याचं ज्ञान आहे. पण स्वतःच्या संबंधाने, स्वात्मविकासाच्या संबंधाने, स्वात्मोद्धाराच्या संबंधाने, नित्य अनित्याच्या दृष्टीने, सत असताच्या दृष्टीने, खऱ्या खोट्याच्या दृष्टीने आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. एका ऋषी महात्म्याने साधूंनी आपल्या पोराला शिकायला पाठवलं. महाराज आपल्या पोराला शिकायला पाठवलं. पोराला शिकायला पाठवल्याच्या नंतर मुलगा शिवाहार शिवाहार माझं जरासं उलट आहे. कीर्तन करता करता गुळ खाल्ला की हाय ते आवाज बसते. हो, आलं का लक्षात? काहीच नका महाराज. आता ते बसलाय त्याला काय करावं? त्याला काय पहार लावून पाचर देता येत नाही, काय नाही उठवायला. बसलाय आता जाणून बुजून. अहो त्याला रोज 2-2, 3-3 कीर्तन करू लागल्यावर त्याला तरी काय म्हणायचं बिचारायला? काय म्हणायचं? काल 500 लोकांना दीक्षा होती जळकोटला. आता 500 लोक एकट्याला सांभाळायचे होते. त्याच्यात आरडून आरडून आवाज बसून गेला. एकीकडे उदबत्तीचं धुपटण असतंय, एकीकडे कापराचं असतंय, एकीकडे आरतीचं असतंय. आमचा लय मोठा मेळ असतो. 500 लोकांचा कार्यक्रम होता काल. युवा संत परमादरणीय राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र हस्ते काल परवा जळकोटला कीर्तन रात्री, काल दिवसभर दीक्षा, तिथली दीक्षा करून रात्री गणेशवाडीला कीर्तन, गणेशवाडीचं कीर्तन करून सकाळी नळगीरला प्रसादाचं कीर्तन आणि ते प्रसादाचं कीर्तन करून इथं पुन्हा दणका. असं आहे, त्याला विश्रांतीत नाही. तरी पण मी अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मापात पाप करणारा महाराज मी नाही. थोडंसं होईल, स्वराची विसंगती होईल काही, पण मला जे सांगायचं ते सांगल्याशिवाय मी थांबणार नाही. आलं का लक्षात? करा भजन. सगळ्यात महत्वाचं काय आहे? बापाने मुलाला शिकायला पाठवलं. एका चांगल्या आश्रमात पाठवलं महाराज. पोरगा शिकायला गेला. वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 12 वर्ष पोरगा शिकला. किती वर्ष शिकला? 12 वर्ष पोरगा शिकला. 12 वर्ष शिकून आला शिकून आल्याच्या नंतर बापाला मोठा आनंद झाला. तो उद्दालक महाराजाचा पुत्र होता वृषकेतू. उद्दालक महाराजांना एवढा आनंद झाला, माझा मुलगा शिकून आला, माझा मुलगा शिकवा. जसं आपल्याला आपलं पोरग डॉक्टर झालं की आनंद होतोय, इंजिनियर झालं की आनंद होतोय, डॉक्टर झालं की आनंद होतोय, इंजिनियर झालं की आनंद होतोय, अधिकारी झालं की आनंद होतोय. आणि ते आपलं पोरग एवढं मोठं होतंय, मोठं होण्याची एक सीमा असते महाराज. पण ते एवढं मोठं होतंय की शिंदीच्या झाडासारखं. आयाला फळ देना बसाय सावली देना. एवढं मोठं होतंय आणि मुंबईला राहतंय. बाप जर गेला, 2 दिवस राहिला तर 3ऱ्या दिवशी विचारती सून कवा जाणार कधी जाणार हे म्हणते मी का सोय राहो का? बाप काय म्हणते मी का सोय राहो का? काय आहे हे?
काय आहे काय काय हे काय आहे? हा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? वातावरणाचा परिणाम आहे. आपण पोरायला फक्त शिक्षण शिकवायलो, पुस्तकी ज्ञान शिकवायलो. या बापाला एवढा आनंद झाला, माझा मुलगा 12 वर्ष शिकून आला. बापानं विचारलं, काय शिकला रे बाळा? बाबा सगळंच शिकलो म्हणला. वेद शिकलो, उपनिषद शिकलो, स्मृती ग्रंथ शिकलो, अभ्यासले, न्यायशास्त्र, वैशेषिक, योग, पातंजल सगळं झालं. पूर्वमीमांसा, उत्तर सगळं झालं. 18 पुराण झाले, 6 शास्त्र झाले, सगळं झालं. म्हणले बाबा आता काहीच शिकायचं शिल्लक राहिलं. बापानं अशा कपाळाला हात लावले. राष्ट्रसंत 104 वर्ष जगले, पण 104 वर्षाचा शेवटच्या आयुष्याच्या दिवशी देखील त्यांनी सकाळी पेपर वाचला. काय वाचला? शेवटच्या दिवशी देखील पेपर वाचला. पेपर सकाळी 6 वाजता पेपर वाचला आणि 11:30 वाजता शिवाक्य साधले, समाधी साधली, समाधी योग साधला. आयुष्यभर माणसाने विद्यार्थी राहावं, आयुष्यभर माणसाने विद्यार्थी राहावं, विद्यार्थ्याशी दशा जगावी. आणि मला वेळ कमी मिळाला संसार करण्यासाठी नाही. अरे संसार करण्यासाठी वेळच किती आहे तुझ्याकडं? फक्त 50 वर्ष. 51व्या वर्षी तुला घरात राहायचा अधिकार नाही भल्या माणसा, पण मराय टेकलं तरी घराच्या बाहेर निघणार. वेळ कमी मिळाला कशाला? अध्ययनाला. वेळ कशी कमी मिळाला? अभ्यासाला. हा म्हणतोय माझं सगळंच झालं, सगळं शिकून आलो. बाबा म्हणला आता शिकाय सारखं काही शिल्लक राहिलं नाही. बापानं असे कपाळाला हात लावले. याला गिळलं म्हणले. गिळलं कशाने? अहंकाराने. अहंकाराने. परमरहस्यात अहंकाराच्या संबंधाने माऊलींनी बोलत असताना बऱ्याचशा ओव्या खर्ची घातल्या. अहंकारे गर्वित काम्य कर्मी लोलांगित एके अहंकार त्यागिता सर्व ही त्यागिले होय तत्वता. अशा बऱ्याच ओव्या माऊलींनी खर्ची घातलेल्या आहेत. अहंकार का घातल्या? तर आपला अहंकार नाहीसा व्हावा आणि वृत्ती निरहंकार व्हावी, आणि निरहंकार वृत्ती तदाकार वृत्त होऊ शकते, हा सिद्धांत आहे. निरहंकार वृत्ती तदाकार होऊ शकते. हात लावला असा 12 वर्ष शिकायला ठेवलो पोराला, काही उपयोग झाला नाही. सगळं शिकलो म्हणला बाबा, काही विचारा, सांगतोच काही विचारा. असं आहे का? बरं म्हणला. बापानं काही विचारा म्हणला. मी बाप म्हणला काहीच विचारित नाही. एक बारीकसा प्रश्न विचारला विठ्ठलराव, असा बारीकसा, हो ग बारीकसा एवढा. एकच प्रश्न विचारला बापाने, बाळ माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. एकच प्रश्न. अशी कोणती वस्तू आहे रे बाबा, अशी कोणती वस्तू आहे की जी मिळविल्याच्या नंतर जगात काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही? अशी कोणती वस्तू आहे की जी मिळवल्याच्या नंतर जगात मिळवायचं काहीच शिल्लक राहत नाही? वस्तू कोणती सांग? आत्ता सांगतो बाबा म्हणला, आत्ता सांगतो. घरात गेला, पुस्तक ग्रंथ काढून बघू लागला, कुठं सापडते? या पुस्तकात पाय, त्या पुस्तकात पाय, त्या पुस्तकात पाय. दिवसभर पुस्तकं चाळले, कुठंच सापडलं नाही. हे कुठं सापडते का? हे पुस्तकातलं नव्हतं, मस्तकातलं होतं. हा सिद्धांत होता. हे पुस्तक पाय, ते पुस्तक पाय, ते पुस्तक पाय. बाबा म्हणला मला आणखी 7 दिवसाचा वेळ द्या. 7 दिवसाला सांग. पुन्हा या ग्रंथात पाय, त्या ग्रंथात पाय, सापडत ना. म्हणला आणखी 7 दिवसाचा वेळ द्या. अजून घे म्हणले. महिना घे, 2 महिने घे, साल घे. ते पुस्तक पाहू लागला. पाहू त्याला घाम फुटू लागला. आपण तर म्हणलो की सगळंच झालं माझं चिंतन, सगळाच अभ्यास झाला. काहीच झाला नाही महाराज. 40 वर्ष 30-35 वर्ष झालं कीर्तन करायला, एकही अभंग कळाला नाही. अजून एकही कळाला नाही अभंग. लोकाला सांगतोय आम्ही, पण कळालच नाही आणखी. सगळं झालं म्हणतोय ना, तर एका बाबाने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर येत नाही. एवढा पश्चाताप झाला. महिना गेला, वर्ष गेलं. सांग म्हणले, अशी कोणती वस्तू आहे जी मिळवल्याच्या नंतर
काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. सांगता आलं नाही महाराज, सांगता आलं नाही. पण बापाचे पाय धरले आणि रडायला लागला. आतापर्यंत दुःख वाटत होतं बापाला, सगळं शिकलो म्हणू लागला, दुःख वाटत होतं. पण आता पाय धरून रडायला लागला. आनंद वाटला बाबाला. बिघडलेला माणूस सुधारला आणि जाग्यावर आला. बिघडलेला माणूस सुधारला, जाग्यावर आला. याचा अहंकार गेला, याची वृत्ती निरहंकार झाली. जाऊ द्या, याला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तरी हरकत नाही, पण याचा अहंकार गेला. हा म्हणायचा ना, माझ्या एवढा कीर्तनकार ज्ञानी कोणीच नाही. गेला याचा अहंकार, गेला. ओट म्हणले, ओट. आता पुन्हा 12 वर्ष घालव म्हणले, पुन्हा 12 वर्ष घालव, पुन्हा 12 वर्ष घालव. ज्ञानही घेतलं नाही, सेवा घेतली नाही. पद्मपादांनी 12 वर्ष सेवा केली आद्य शंकराचार्य महाराजांची. किती केली? 12 वर्ष सेवा केली. पण भानगड अशी, सेवाच करत होता. महाराजांचे कपडे धुवायचे, कपडे धुवायचे, पूजेचं मांडून द्यायचं, महाराजाला स्नान घालायचं, महाराजांची सेवा करायची, महाराजांचा स्वयंपाक करायचा, महाराजाला जेवू घालायचं. आणि एवढा कार्यक्रम करता करता महाराज स्नान पूजा करून पाठाला यायचे. स्नान पूजा झाली की याला महाराजांचे कपडे धुवावं लागायचे, भांडे घासावं लागायचे, स्वयंपाक करावा लागायचं, सगळंच करावं लागायचं ना. तोपर्यंत पाठ संपून जायचा. एकाही दिवशी पाठाला बसला नाही. एका दिवशी पाठ संपता संपता आपला ग्रंथ घेऊन आला तर पाठाला बसलेले सगळे पोरं याच्याकडे बघून हसले. हसले, रोज पाठात ऐकून ऐकून शहाणे झालेले हसले. हसल्या बरोबर आद्य शंकराचार्य महाराजांचं डोकं बिघडलं. अरे, आपण यांना विद्या प्रदान करून विद्वान करतोय, पण विद्वान होण्याऐवजी अहंकारी झाले, अहंकारी. पद्मपाद सेवा करतोय, यांचाच गुरुबंधू आहे, आणि त्याच्या संबंधाने त्याची टिंगल करून हसले. सगळ्या वर्गाला उभं केलं. तुम्ही उभं राहू नका बरं. सगळ्याला उभं केलं. उत्तिष्ठ, उत्तिष्ठ. सगळ्यांना उभं केलं आणि सांगितलं, आज 4 वाजताचा पाठ माझा पद्मपाद घेईल. पद्मपाद घेईल पाठ. परत हसायला लागले. याला काय येतंय महाराज? 4 वाजताचा पाठ, त्या पाठाला पद्मपाद बसला. फक्त महाराजांनी असा डोक्यावर हात ठेवला. हातात लई शक्ती आहे, आपल्या नाही बर का. डोक्यावर अजिबात हात ठेवला. साधू लोकांच्या, त्या गुरु लोकांच्या, त्या आचार्य लोकांच्या हातात अशी दिव्य शक्ती आहे. असा हात ठेवला, प्रमाण म्हणा की हात ठेवला. गुरु असा डोक्यावर हात ठेवला. ते बी वपुषी गुरुकर स्पर्श होता करी अमर. असा डोक्यावर हात ठेवला आणि पाठ सुरू केला महाराज पद्मपादानी. त्या दिवशीचा पूर्ण पाठ एका क्षणात पद्मपादावर गुरुकृपा झाली आणि त्याने पुढे मोठा चमत्कार केला आणि भाष्य लिहिलं. तो भाष्यकार झाला. ही काय आहे? गुरुकृपा आहे, गुरुकृपा. दगडाला बोलाय, जडात चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ऊर्जा गुरुच्या